इकडे सकाळी श्रीजा तिचा फोन ठेवून जशी बाहेर आली, तिला डायनिंग एरियातून आवाज येत होते. ते बघून श्रीजाने दीर्घ श्वास घेतला. श्रीजा, काम डाऊन. स्वतःला शक्य तितकं शांत ठेव. जर तुला आरवला रिटर्न घेऊन जायचं असेल तर तुला सर्वांसोबत चांगलं वागण्याचं नाटक करावंच लागेल. इतक्या पुढे आल्यावर तू आरवला तुझ्या हातून जाऊ नाही देऊ शकत. आरव फक्त तुझा आहे, तुझा प्रेम, ज्याच्यासाठी मागचे 4 वर्ष त्याला मिळवण्यासाठी तू वेड्यासारखी वाट पाहिलीये. मग आता तर तो स्वतः तुझ्याशी लग्न करायला तयार झालेला असताना कालच्यासारखा परत कोणता मूर्खपणा करू नको. काल तुझ्या ओव्हर स्मार्ट ॲटिट्यूडने आरव ऑलरेडी चिडला आहे, पण मला आता त्याला मनवावं लागेल. श्रीजा मनोमन स्वतःला समजावत डायनिंग एरियात आली. सिया आणि नित्या सोडून बाकी सगळेच तिथे हजर होते. नित्या नाही बघून श्रीजाच्या ओठांवर हसू उमललं. टेबलवर अजून नाश्ता तर लागला नव्हता, पण आपल्या कीटो मॅडम मात्र त्या पूर्ण टेबलवर छान खेळत होत्या आणि बाकी सगळे त्या मॅडमच्या लीला बघत बसले होते. सगळे आपल्या भोवताली बसलेले बघून तिला काय तो आनंद होत होता. तो जीव अगदी चेकाळून उठलेला. काका? कीटो रांगत रांगत अग्नेय समोरची आरवकडे आली. येस बच्चा. तसं त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. आमची कीटो तर आज तिच्या काकावर भलतीच खुश होती. त्याने सकाळी तिला पूर्ण गार्डन जे फिरवलं होतं ना, आणि त्यानंतर तिलाच डंबल समजून थोडीफार एक्सरसाइजही केली होती त्याने, म्हणून मॅडम भलत्यात चेकाळल्या होत्या. काका? आता ही कीटो त्याच्या समोर बसत त्याच्या तोंडावर थोपटत तेच तेच बडबडत बसलेली की श्रीजाला येऊन आरवच्या बाजूला बसलेलं बघून तिच्या त्या एवढ्याशा कपाळावर अटीची एक सूक्ष्म रेघ उमटली. ती बाकी कोणाला दिसली नसली तरी इकडे अग्नेयचा एक ओठ हलका वर झालेला, जो नेमका विष्णूच्या नजरेने टिपला. अग्नी, तुला एकटा एकटा हसायला तू काय आता परत कोणाच्या प्रेमात पडलायस का? हे बघ, विसरू नको तुझं लग्न झालंय आणि तुला एक गुणाची मुलगी आहे. अग्नेयच्या ओठांवरचं ते सांशक हसू बघून इथे विष्णूच्या अंगातला सीआयडी प्रद्युमन जागा झाला ना. तसही ह्या एक माणसाला भारी पंचायती बाबा. शटअप विष्णू, काहीही बरळू नकोस. मी माझ्या प्रिन्सेसला सोडून कोणाचा विचारही करू शकत नाही. आणि राहिला माझ्या हसण्याचा प्रश्न तर समजेलच तुला. जस्ट वेट अँड वॉच. अग्नियाने त्याच्या तोंडावर 2 बोटं ठेवत त्याचं परत बाहेर येणारं हसू लपवलं, पण त्याची नजर मात्र त्याच्या या गुणाच्या लेकीवरच होती, जी अजूनही श्रीजाकडे तिच्या त्या काळ्या भोर डोळ्याने टुकुर टुकुर बघत होती. हाय बेबी. तिला स्वतःकडे असं एकटक बघताना बघून श्रीजाने तिच्या गालाला प्रेमाने कुरवाळलं. ती प्रयत्न करूनही या गोड डॉलला हात लावण्यापासून स्वतःला अडवूच शकली नाही, कारण भले तिला या घरात कोणीही आवडत नसलं तरी ती ही गोष्ट डिनायच करू शकत नव्हती की अग्नेय आणि सियाची ही प्रिन्सी दिसायला अगदी राजकुमारी होती. एक रॉयल राजकुमारी, जी इतक्या लहान वयातच कहर ढाळत होती, तर मोठेपणी बघायलाच नको ना. पण आता तिच्या या उत्तू जाणाऱ्या प्रेमाला बघून आपल्या किटोरानी तिच्याकडे बघून तोंडातून मोटरसायकलीसारखा आवाज काढत गुरगुरल्या ना. तिची ती गोड रिॲक्शन बघून आरवनेही ओठ दाबत त्याचं हसू अडवलं. या बाबतीत ती पक्का त्याच्यावर गेलेली. तिलाही ही न होणारी काकी आवडली नव्हती वाटतं. तिने तिची ती नजर सर्वांवरून थेट आजीवर आणली. जणू ती डोळ्यांनीच आजीला हा कोणता प्राणी आहे विचारत होती. काय झालं कीटो?
तू ह्या जीवाला ओळखत नाही ना? कसं ओळखणार? ती तर इथे गेस्ट आहे राणी. पण तू घाबरू नको हा. हा जीव दिसत वेगळा असला तरी ह्याच ग्रहावरचा आहे. आजीने जणू किटोच्या नजरेतला प्रश्न बरोबर ओळखला होता. पण तिचं हे रासायनिक उत्तर ऐकून तिच्या बाजूला बसलेली रीटाचा हसू फसकन बाहेर पडलं. तिला तर श्रीजाची इन्सल्ट होताना बघून जास्तीच हसू येत होतं आणि तिला हसताना बघून किटो ही टाळ्या वाजवत खिदळू लागली. आरवने तर मनातच हा तास उसासा सोडला, कारण त्याला माहित होतं जर श्रीजा आजीच्या पसंतीत उतरली नाही तर ती आता उठता बसता तिला टोमणे मारत राहणार. आजी अहो. पण श्रीजाला कितीही राग आला असला तरी तिने तो राग तिच्या केविलवाण्या एक्सप्रेशन मागे खूप शितापीने लपवत तिच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी नॉर्मल ठेवले. तिच्या हातात असतं तर आत्ताच या म्हातारीला नरकात पाठवलं असतं तिने. पण तिला सध्या आरवकडे बघून तरी सर्व हँडल करावं लागणार होतं. श्रीजा, अगं आईंच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. त्यांना तर मस्करी करायची सवयच आहे. उगाच खात्या टेबलवर कोणी तोंड पाडून बसू नये या विचारात सुवर्णाने बाजू सांभाळून घेतली. पण तिच्या पहिल्या वाक्यावर इथे आजीचं कपाळ आकसलं ना. आपली सून आपल्याला मागे टाकते म्हणजे काय या आविर्भावातच आजीने मनातच कंबर कसली. सुवर्णा, माझ्याकडे लक्ष देऊ नको म्हणजे मी काय मिस्टर इंडिया आहे का जे मला इग्नोर करता येईल? आणि तू विसरतीये का हे घर माझं आहे ते? मग जर हिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर मी हिला ह्या मेन्शन मधून डायरेक्ट दुःशासित नाही का करणार? आजीने तर न कळत श्रीजाला बाहेरची वाटच दाखवली होती. उगाच का सगळ्यांची आजी होती ती. कधी कुठे काय बोलायचं पक्क जाणून होती ती. आजीचं ऐकून अग्नेय सोबत आरवनेही नकारार्थी मान हलवली. या मेन्शन मध्ये ह्या म्हातारीचा इतका जीव अडकलेला की हिच्या पश्चात इथे राहायची ही त्यांना भीती वाटेल. आजी तिचा करत चाललेला इन्सल्ट बघून श्रीजाच्या सर्वांगात खरं तर आतल्या आत आगीचा डोम उसळून आलेला. तिच्या शरीराची नुसती आग होत होती. पण समोर अग्निदेव बसले असल्याने ती कायच बोलणार होती ना. म्हणून सध्या शांत राहण्या वाचून तिच्याकडे कोणता पर्यायच नव्हता. का बू बू. किटो आरवच्या दोन्ही गालांवर हात ठेवत परत बडबडू लागली. तसे इथे आरव सकट सगळ्यांचेच डोळे मोठे झाले, कारण ती चक्क आरवला नित्याबद्दल विचारत होती. तिच्या या प्रश्नावर इथे आरवचा कंठ अगदी जड झाला. मगाचपासून त्याची नजरही तिच्या बुलाच तर शोधत होती, पण त्याला ती सकाळनंतर परत दिसलीच नव्हती. सकाळी त्याला बघून घाबरलेली ती आता तरी ठीक आहे ना या विचारात जीव अगदी घशाशी आलेला त्याचा. पण तो कोणाला काहीच विचारू शकत नव्हता. पण आता किटोच्या या आगाऊपणावर श्रीजाच्या डोळ्यात मात्र कमालीचा राग उतरला होता. आरव सोबत ती नित्याचं नावही सहन करू शकत नव्हती. अरे वा अग्नी, तुझ्या लेकीला तर तू कमालीचा ट्रेन केला आहेस. समोरचं स्टीप झालेलं चित्र बघून विष्णू अगदी हळूच अग्नेयकडे सरकत पुटपुटला. तशी अग्नेयच्या ओठांवर हलकी स्माईल आली. विष्णू, अजून तर मी माझ्या प्रिन्सीला ट्रेन करायला घेतलंच कुठे आहे. माझ्या विदाऊट ट्रेनिंगच ती इतकी स्मार्ट माइंडेड आहे. मग विचार कर, जेव्हा मी तिला ट्रेनिंग द्यायला लागेन तेव्हा माझी प्रिन्सीची लेवल काय असेल. घ्या या डेव्हिडला तर त्याच्या या कार्टीचं भारीच कौतुक. ज्या प्रकारे तिने आरवला बरोबर नित्यावरून प्रश्न विचारलेला,
तो स्वतःच त्याच्या या लाडकीवर इम्प्रेस झालेला. कीटो, जसं तू आरवला काका बोलते तसं मलाही काकी बोल ना बाळा. मी तुझी होणारी काकी आहे ना. श्रीजा कीटोला स्वतःकडे वळवत तिच्या गालावर ओठ टेकवत मागे होतच होती. ती पुढच्या क्षणी सगळ्यांची बुबुळं सताड मोठीच झाली आणि तोंडावर हात आला. आऊच. कारण आपल्या कीटो बेबीने श्रीजाच्या थोबड्यावर एक हलक्या हाताची ठेवून देत दुसऱ्या हाताने तिचे केसच पकडले होते. हे सर्व इतक्या झटक्यात झालं की कोणाला काही समजायलाही या आगाऊने टाईम दिला नाही. कीटो, आरवने लगेच तिचा तो इवलासा हात पकडला, पण या मॅडमची तिच्या केसांवरची पकड अगदीच घट्ट होती. अरे जिओ मेरी पोती, ये हुई ना बात. आत्ता जाऊन माझी परपोती शोभतेस तू. आजीने तर कीटोवरून बोटच ओवाळून काढली. ते बघून सगळ्यांची कीटोवरची विस्पारलेली बुबुळ आजीवर आली. आजी, अगं काय बोलतीये तू? आरवला तर नक्की या सिच्युएशनवर हसावं की रडावं तेच समजेना. म्हणजे श्रीजाला कळवळताना बघून कितीही मजा येत असली तरी ती इथे त्याच्या भरोश्यावर आलेली, म्हणून त्याच्यावर तिची जबाबदारी होती. भुरट्या, माझ्याकडे काय वटारून बघतो? मी आता माझ्या नातीचं कौतुकही करायचं नाही का? आजीने आरवकडे बघून असं काय गुरगुरलं की त्याने मनात उसासा सोडला. त्या म्हातारीला समजवण्यात सध्या काहीच पॉइंट नव्हता. कीटो, अगं सोड मला. तिने केस ओढून धरल्याने आता श्रीजाची मान कीटोच्या पुढ्यात आणखीनच वाकली गेली. तसा आपल्या महान बाळाने तिच्या दुसऱ्या मुठीतही तिचे केस पकडले आणि ती आता तिचे केस ओढू लागली. अरे देवा, अग्नीच्या मिनी वर्जननेच श्रीजाला तिची जागा दाखवली होती वाटतं. तिला काकी बोलायला लावत होत्या ना मॅडम, मग भोगा आता. कारण कीटोची काकी तर तिची बुच होणार यावर तिने स्वतःनेच आज शिक्कामोर्तब केलेला. आणि जो पण तिच्या बू आणि काकामध्ये येईल त्याला ती ठेवणारच नव्हती. कीटो, सोड राजा तिला. सुवर्णाने तर कीटोचा आतंक पाहून अग्नेयकडे पाहिलं, पण तो काही तिला अडवेल असं वाटत नव्हतं. आरव, प्लीज हेल्प मी. माझे केस दुखतायत. कीटोचे पराक्रम बघून सदम्यात गेलेला आरव आता श्रीजाच्या रडवेल्या झालेल्या आवाजाने पटकन भानावर आला. कारण इवल्याशा जीवाने त्या श्रीजाला खरंच रडवलं होतं. कीटो, बच्चा सोड तिचे केस. आरवला तर त्या इवल्याशा मुठी कशा सोडवायच्या तेच कळेना. बाकी कोणी तर तिला काही बोलण्याचे कष्टही न घेता फक्त गालात हसत होते. किती ते पापी लोक ना. फुकटचा हास्य व्यंग कार्यक्रम बघायचं चालू होतं त्यांचं. कीटो, प्लीज दीदीला दुखतंय ना. आरव कीटोला प्रेमाने समजावतच होता की ए बदमाश बच्चा, सोड तिचे केस. मागून आलेल्या सियाच्या आवाजाने कीटोने श्रीजाचे केस तर सोडलेच, पण मॅडम दुडू दुडू रांगत लगेच आपल्या डॅडाच्या कुशीत शिरल्या. तसं सगळ्यांच्या ओठांवर गोड हसू पसरलं. एवढासा नाजूक जीव तो, पण आपल्या मम्माला किती तो घाबरून होता ना. काय करणार, तिच्या गुंडी मम्मापासून तोच तर तिला वाचवू शकत होता. आता ती वेगळी गोष्ट, तिच्या डॅडालाही तिच्या मम्माचा प्रकोप सहन करणं इतकं काही सोपं नव्हतं. आजकाल तर मम्मा एकदम शेरनी मोडवर आलेली ना. कीटो जवळ येताच अग्नेयनेही पूर्ण अभिमानाने तिला मिठीत घेतलं, कारण त्याच्या प्रिन्सीने तिचं काम अगदी चोख पूर्ण केलेलं. आगाऊ, आता लपते काय आहे? ये अशी समोर ये जरा. सियाने काहीसं रागातच कीटोला दटावताच
इथे अग्निदेवांचं तोंड आकसलं ना. म्हणजे त्याच्या लेकीला ओरडण्याचा हक्क कोणालाच नव्हता. लेकीला काय बोललं की बापाला मिरच्या लागतात. ह्यांच्याच लाडाने इतकी शेफारली ही कार्टी. या दोघांना तर आता रात्री रूम मध्येच बघते. सियाला तर या बाप लेकी समोर कुठे जाऊन डोका आपटू असं व्हायचं. श्रीजा, आर यू ओके? आरवने पटकन तिच्या समोर त्याचा रुमाल पकडला. तिचे केस मागे करत ती अजूनही हळूहळू मुसमुसात होती. नो आरव, आय एम नॉट ओके. ही कोणती पद्धत झाली कोणाला ट्रीट करायची? श्रीजा आता चांगली चिडली होती. ते बाळ तिचे केस ओढत असताना बाकी कोणीच तिच्या मदतीला आलं नाही आठवून तिला त्या सर्वांचाच राग आलेला आणि त्याच ओघात ती बोलून गेली. श्रीजा, अगं लहान बाळ आहे ते, त्याला कोणत्या पद्धती काय समजणार आहेत ना. आरवला श्रीजाचा किटोला घेऊन चिडलेला टोन अजिबात आवडला नाही. आता समोर त्याची फॅमिली नसती तर त्याने तिला त्याचा रौद्र रूप नक्कीच दाखवलं असतं. पण आता सर्वांसमोर त्याला त्यांच्या नात्याची रियालिटी कोणाला दाखवायची नव्हती. आरव, मग इतकं छोटं बाळ असं कसं वागू शकतं? सांग बघू. नक्कीच तिला हे सर्व नित्यानेच शिकवलं असेल. तसंही कीटो जास्त तर तिच्याकडेच असते ना. श्रीजाला डोक्यात आता प्रचंड वेदना व्हायला लागलेल्या. पण आता तिने नित्याला मधात आणताच इथे सर्वांचे डोळे लाल पडले. आरवचा तर जबडाच आवळला गेला. श्रीजा, डोंट यू डेअर. अग्नेयचा रागातला आवाज तिथे कडाडणार की अहो. सियाने त्याला त्याच्या कुशीतल्या पिल्लाकडे खुणावून शांत राहायला सांगितलं. अग्नेय कधीच कीटो समोर त्याचं ते भडक रूप दाखवायचा नाही, कारण त्याच्या पिल्लाने त्याला घाबरणं त्याला सहन होणार नव्हतं. कीटोला पाहताच अग्नेयने कसे बसे त्याचे डोळे मिटत त्याचा राग आवरला. सॉरी भाई, मला तसं बोलायचं नव्हतं. म्हणजे मला दुखलं म्हणून ओघात चुकून तोंडातून बाहेर पडलं. श्रीजाने रडण्याचा नाटकी ड्रामा करत आरवच्या हातातून रुमाल घ्यायला नेमकी तेव्हाच नित्या ही कॉफीचा ट्रे घेऊन बाहेर आली आणि समोर आरवला श्रीजाला पॅम्पर करताना बघून तिने नजर फिरवत प्रत्येकाला कॉफी आणि चहा सर्व्ह केला. पण आरव श्रीजाला हँडल करत असल्याने त्याचं तिच्याकडे लक्षच गेलं नाही. ती सर्वांना चहा कॉफी देऊन परत किचन मध्ये जाणार की नित्या, राणी कुठे? ये तू पण बस, बाकीचं स्टाफ घेऊन येईल. सियाच्या तोंडून नित्याचं नाव ऐकून इथे आरवने झटक्यातच त्याची मान उचलून तिच्याकडे पाहिलं तर ती आता अग्नेयच्या बाजूला बसून तिच्या बेबी बूशी बोलत होती. नेहमी हक्काने येऊन त्याच्या बाजूला बसणाऱ्या तिला आता दुसऱ्या टोकाला बसलेलं बघून आरवने मनातच स्वतःला सावरत कॉफीचा कप ओटाला लावला आणि बस समाधानाने त्याने डोळे मिटले. जणू आज जन्नत मिळालेली त्याला. वहिनी, आफ्टर लॉंग टाइम तुझ्या हातच्या कॉफीला खरंच खूप मिस केलंय मी. त्या कॉफीच्या एका सिपनेच आरवचं मन अगदी शांत झालं. पण आरव, ती कॉफी मी नाही तर नित्याने केलीये. सियाने कीटोला स्वतःकडे घेत अग्नेयला नाश्ता करायला सांगत थोडक्यात माहिती दिली. पण इथे आरवची बुबुळा तर खोबणीतून बाहेर यायचीच बाकी राहिलेली. जिने आधी कधी किचन मध्ये पायही ठेवला नव्हता, तिनेही इतकी टेस्टी कॉफी केलीये ह्यावर त्याचा विश्वासच बसला नाही. नित्या, नॉट बॅड हा. म्हणजे तुझ्या मॉम डॅडच्या कर्माचं पे बॅक करायला तू आता ह्या घरात ही कामं करतेस का? म्हणजे स्वतःच्या मॉम डॅडचे कर्म हाईड करण्याची
ही मस्त टेक्निक आहे. श्रीजा कुत्सित हसत खाली मान घालून बसलेल्या नित्याला सुनवून मोकळी झाली. पण कदाचित आता इथूनच शांत बसलेल्या वादळाला सुरुवात होणार होती. मग बघूया, श्रीजाने नको त्या दिशेने तर पहिला पाऊल टाकला आहे. पण आता अग्निहोत्री मेन्शन तिचं हे पाऊल कसं उखडून टाकतं ते. त्यासाठी या स्टोरीला कनेक्टेड राहा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या किटोसाठी तरी हा. आणि खूप साऱ्या कमेंट्स करून खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.